मित्रांनो, श्राव्य पुस्तक ऑडिओ बुक या उपक्रमाअंतर्गत आपलं हे पुढचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे श्री समर्थ कथा सुगंध. कथाकार आहेत कैलासवासी सुनील चिंचोळकर. हरिओम प्रकाशन नाशिक यांचं हे पुस्तक आहे. एप्रिल 2009 मध्ये हे प्रसिद्ध झालं. आपण याची PDF आवृत्ती आपल्या उपक्रमासाठी उपयोगात आणतोय. समर्थांच्या 400व्या जयंतीनिमित्त समर्थांची काही सेवा करावी अशा हेतूनी त्यांचं हे चित्ररूप समर्थ चरित्र छापलं गेलंय. कथाकार म्हणतात की देशसेवा आणि देवसेवा समजून समर्थांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज या पुस्तकाने पूर्ण केलेली आहे. या पुस्तकामध्ये समर्थ रामदास स्वामी यांच्या वेगवेगळ्या कथांचा समावेश केलेला आहे. तेव्हा याही पुस्तकाचं आपले प्रेक्षक वाचक स्वागत करतील अशी खात्री आहे. चला तर मग ऐकूया समर्थ कथा सुगंध. समर्थ कथांमधली पुढची कथा. शिष्यांनी घेतली समर्थांची परीक्षा. समर्थांचे सुमारे 1400 शिष्य होते. हे सारे शिष्य फार सश्रद्ध होतेच असं नाही. त्यातले काही तरकटी तर काही संशयी देखील होते. महापुरुषांच्या सहवासात आलेले सगळे लोक मोक्षाचे अधिकारी असतातच असं नाही. त्यांच्याभोवती हौशे नवशे गवशे अशा सगळ्यांची गर्दी असणारच. काही लोकांच्या मनात समर्थांबद्दल नाना प्रकारचे विकल्प सुद्धा असायचे. समर्थांनी कधी चमत्कार करून तर कधी दृष्टी देऊन त्यांचे विकल्प दूर केले. मेघश्याम नावाचा एक शिष्य होता. त्याला सर्वांगाला चंदन लावायची सवय होती. हे समर्थांना मान्य नव्हतं. त्याला फार सांगायची सोय नव्हती. मात्र त्याच्या सर्वांगावर जेव्हा फोड आले तेव्हा मात्र तो समर्थांना शरण आला. पुढे समर्थांच्या कृपेने त्याचे ते फोड बरे झाले. एक शिष्य काय करायचा, समर्थ गावाला गेले असताना त्यांच्या पलंगावरती निजायचा. समर्थांना तो पलंग शिवछत्रपतींनी दिला होता आणि सद्गुरूंचा पलंग म्हणून बरेचसे शिष्य त्याचं पावित्र्य राखत होते. मात्र हा शिष्य सरळ त्या पलंगावर जाऊन झोपला. तो जेव्हा झोपेतून उठला तेव्हा त्याला पलंगाच्या चारही बाजूंना राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 4 धनुर्धारी उभे असलेले दिसले. त्यामुळे तो घाबरून मोठ्याने ओरडला आणि बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आला. मात्र पुन्हा त्या पलंगावर तो कधीही झोपला नाही. एका शिष्याने एकदा समर्थांना एका खोलीत कोंडून ठेवलं. त्यांनी विचार काय केला, समर्थ जर खरंच मारुतीचे अवतार असतील तर ते स्वतःची सुटका करून घेतील. नंतर समर्थ खरोखर खोलीच्या बाहेर आले. ते बघून तो खजील झाला. ही गोष्ट रंगनाथ स्वामींच्या कथेत आपण पाहिलं होतं की त्यांचा राजयोग होता. ते स्वतः विरक्त असले तरी वैभव त्यांच्या पाठी धावत असे. या बाबतीत एक धोका संभवतो. एखादा पारमार्थिक गुरु किंवा साधक अत्यंत विलासी वृत्तीने राहून आपण फार त्यागी आहोत पण आपल्या नशिबात राजयोग आहे असा खोटा दावा करू शकतो. यामध्ये आपण स्वतःचीच फसवणूक करू शकतो. अशा वेळी आपण खरे राजयोगी आहोत का विलासी आहोत हे संतांकडून समजावून घेणं आवश्यक आहे. यासंबंधी चाफळला घडलेला एक प्रसंग. समर्थांचा एक शिष्य चाफळला रामनवमी उत्सवासाठी आला. तो स्वतःला राजयोगी समजत होता. त्याच्याबरोबर त्याचेही शिष्य आले होते. हे शिष्य त्याला वारा घालत त्याचे पाय दाबत तो उन्हात चालू लागला म्हणजे त्याच्या डोक्यावर छत्र धरत. त्यामुळे समर्थांचे बाकीचे शिष्य त्याला नावं ठेवू लागले. पण तो म्हणायचा, मला सुख दुःख शीत उष्ण मान अपमान हे सारं काही सारखं आहे. केवळ नशिबात राजयोग आहे म्हणून मी या सगळ्या भोगांचा स्वीकार करतो. हे सगळं समर्थांच्या कानावर गेलं. त्यांनी या शिष्याची परीक्षा पाहायचं ठरवलं. समर्थ कल्याणला म्हणाले, दुपारी आरतीच्या वेळेला प्रदक्षिणा घालताना त्याचे शिष्य त्याच्या डोक्यावर छत्र धरून चालत असतात. त्यावेळी तू सगळ्यांदेखत प्रदक्षिणेच्या वाटेवर त्याच्या थोबाडीत मार. ठरल्याप्रमाणे कल्याणनी त्यांच्या थोबाडीत मारली तेव्हा कल्याण स्वामींचे पाय त्याने धरले. त्या शिष्याचा राजयोग खरा असल्याची तेव्हा समर्थांची आणि सगळ्या शिष्यांची खात्री पटली. पुढची कथा. समर्थ रामदासांच्या भेटीची एक गोड कथा गिरीधर स्वामींनी स्वामी दर्शन या ग्रंथात दिली आहे. रामनवमी उत्सवात समर्थ 9व्या दिवशी सामील होत असत. त्या दिवशी त्यांची कथा होत असे. एका उत्सवात ते कथेसाठी व्यासपीठावर आले. श्रोत्यांमध्ये गिरीधर स्वामी होते. गिरीधरांनी नुकताच कीर्तनाचा अभ्यास सुरू केला होता. त्यांनी रामजन्माचं आख्यान बसवलं होतं.
समर्थांची एक पद्धत होती. व्यासपीठावर चढल्यावर ते दीर्घ काळ सर्व श्रोत्यांकडे पाहत त्यांना वंदन करीत असत. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, अशी त्यांची प्रामाणिक धारणा होती. श्रोते परमेश्वराची केवळ या भूमिकेतून त्यांचं श्रोत्यांना वंदन असे. त्या दिवशी ते वंदन करीत असताना गिरीधरांच्या मनात असं येऊन गेलं की आजची कथा आपण करावी. खरं म्हणजे योजनेप्रमाणे समर्थांची कथा होणार होती, पण मानवी मन विचित्र आहे ना, त्यामुळे येऊन गेलं असं गिरीधरांच्या मनात. पण आश्चर्य असं की श्रोत्यांना वंदन करताना समर्थांची दृष्टी गिरीधरांवर खिळली आणि त्यांनी खूण करून त्यांना व्यासपीठावर बोलावून घेतलं. गिरीधरांची छाती धडधडू लागली. ते व्यासपीठावर पोचले. त्यांच्या हातात वीणा देऊन समर्थ म्हणाले, आजची कथा तुम्ही करायची आहे. गिरीधरांचे डोळे पाणावले. त्या दिवशीची त्यांची कथा खूप रंगली. त्यांना असा अनुभव आला की त्यांच्यासमोर उपस्थित असलेले श्रोते प्रत्यक्ष भगवत स्वरूप आहेत. त्यांचा हा भाव शेवटपर्यंत टिकून राहिला. पुढची कथा. 1676 साली शिवाजी महाराज साताऱ्याला होते. ते विषम ज्वराच्या तापाने 70 दिवस आजारी होते. त्यावेळी समर्थांचा मुक्काम शिवथर गळीत होता. महाराज आजारी असल्याचं समर्थांना कळलं. महाराजांसंबंधी सगळी कामं समर्थांचे अधिकारी शिष्य दिवाकर गोसावी पाहत असत. परंतु दिवाकर गोसावी मुलाच्या लग्नानिमित्त महाबळेश्वरला गेले होते. समर्थांनी शिवाजी महाराजांसाठी तीर्थ आणि अंगारा देऊन कल्याणस्वामी यांना महाराजांकडे साताऱ्याला पाठवलं. त्यावेळी समर्थांचे शिष्य प्रवासासाठी घोड्याचा वापर करत. कल्याणस्वामी साताऱ्यास आले. त्यांनी शिवछत्रपतींची भेट घेतली. समर्थांनी अंगारा आणि तीर्थ पाठवल्यामुळे महाराजांना खूप बरं वाटलं. कल्याणस्वामी 2 दिवस साताऱ्यात थांबले. माघारी निघताना त्यांनी शिवाजी महाराजांची भेट घेतली. महाराजांनी त्यांना आस्थापूर्वक विचारलं, मी करण्याजोगं काही काम असेल तर सांगा, तेवढीच स्वामींची सेवा घडेल. कल्याणस्वामींचे धाकटे भाऊ साताऱ्याजवळच्या मठाचे मठपती होते. त्यांच्यासाठी काहीतरी मागून घेण्याचा मोह कल्याणस्वामींना झाला. ते महाराजांना म्हणाले, आमुचे धाकुटे बंधू दत्तात्रेय गोसावी शिरगाव प्रांती राहत्याती. रामाचे सर्व चालवत्याती. त्यास 11 गोधन देणे. शिवछत्रपतींनी शिरगावला 11 गायी पाठवल्या. कल्याणस्वामींना खूप बरं वाटलं. ते शिवथर गळीत परतले. ही घटना जेव्हा समर्थांना कळली तेव्हा आपल्या या लाडक्या शिष्याला समर्थ आयुष्यात पहिल्यांदा रागावले. समर्थ म्हणाले, कल्याणा, आर्जव वृत्तीने मागणं हा निस्पृहाचा धर्म नव्हे. इतके दिवस आमच्या सहवासात राहून आपण आम्हास काय जाणले. या एका घटनेवरून समर्थांची निस्पृहता ध्यानात येते. तसंच सार्वजनिक जीवनात वावरताना साधकांनी किती काळजी घ्यायला हवी तेही कळतं. पुढची गोष्ट. समर्थांच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात पाटगाव इथे मौनी बाबा नावाचे अधिकारी पुरुष होते. ते दीर्घायुष्य होते. असं म्हणतात की समर्थांच्या काळात ते 700 वर्षांचे होते. एकदा समर्थांनी आपला शिष्य दत्तात्रेय गोसावी याला मौनी बाबांकडे दर्शनासाठी पाठवलं आणि रिक्त हस्ते जाऊ नये म्हणून त्यांना देण्यासाठी 11 खारका दिल्या. दत्तात्रेय पाटगावला पोचले. मौनी बाबांची परीक्षा पाहावी असं त्यांच्या मनात आलं. त्यांनी 1 खारीक स्वतःकडे ठेवली आणि 10 खारका मौनी बाबांना दिल्या. मौनी बाबांनी त्या खारका मोजल्या आणि ते हसायला लागले. गोसावी गोंधळले. 11वी खारीक कुठे असं जेव्हा मौनी बाबांनी विचारलं तेव्हा दत्तात्रेय गोसावी वरमले. त्यांनी ती खारीक परत दिली. समर्थ आणि मौनी बाबा या दोघांना परस्परांबद्दल आदर होता. एकदा मौनी बाबांचे शिष्य समर्थांची परीक्षा पाहण्यासाठी चाफळला येऊन राहिले. एक दिवस समर्थ मांड नदीत स्नान करत होते. स्नान करता करता त्यांना भूक लागली म्हणून ते आंघोळ करतानाच भाकरी खाऊ लागले. ज्यांना एवढी भूक आवरत नाही ते काय चमत्कार करणार असा विचार शिष्यांच्या मनात येऊन गेला. तेवढ्यात एक बाई रडत आली आणि आपली गाय मेली असं समर्थांना सांगू लागली. समर्थांनी कल्याणाला हाक मारली आणि म्हणाले, भाकरी फार कडक आहे, या म्हणतात त्या गाईचे दूध काढून आण. कल्याण स्वामी त्या बाईबरोबर निघाले. शिष्य मौनी बाबांचे शिष्य मोठ्या कुतूहलाने त्यांच्याबरोबर निघाले. कल्याणाने विनंती करताच ती मृत गाय उठली आणि तिने दूध दिलं. हा प्रकार समजला पाहिला तेव्हा मौनी बाबांच्या त्या शिष्यांना समर्थांचा अधिकार कळला. पुढची गोष्ट. आपण यापूर्वी पाहिलं की समर्थांनी आपल्या शिष्यांना अभ्यासाची प्रेरणा दिली. त्यांच्याकडून नाना ग्रंथ लिहून घेतले. अनेक कीर्तनकार तयार केले. जे कीर्तनकार विशेष तयारीचे आहेत त्यांची कीर्तन सेवा चाफळच्या रामासमोर ठेवली जाईल.
अशा कीर्तनाला समर्थ स्वतः उपस्थित राहत असत. कीर्तनाला रामाभोवती बालदार चोपदार उभे असत. चवऱ्या आणि मोर्चेल घेऊन रामाला वारा घालीत असत. कीर्तनकार बुवा दास मारुतीजवळ उभे राहत असत तर समर्थ श्रवणासाठी रामाच्या चरणाजवळ बसत असत. मधला संपूर्ण मंडप श्रोत्यांनी फुललेला असे. तबला, पेटी, टाळ, मृदुंग या सर्वांची कीर्तनाला साथ असे. एक दिवस उद्धव स्वामींचं कीर्तन सुरू होतं. स्वतः समर्थ बसले होते श्रवणाला. उद्धव म्हणजे समर्थांचे पहिले शिष्य. त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्यांचं कीर्तन खूप रंगलं. समस्त श्रोतृवृंद भावविभोर झाला होता. कीर्तन चालू असताना समर्थ अक्षरशः धावत उद्धवाकडे आले. समर्थांनी पाहिलं की प्रत्यक्ष दास मारुती हातात झांज घेऊन नाचतो आहे. दास मारुती आणि उद्धव या दोघांची नाचताना 2-4 वेळा टक्कर देखील झाली. त्यावेळी हनुमंताच्या अंगाचा शेंदूर उद्धवाच्या पांढऱ्या वस्त्राला लागला. या घटनेनंतर समर्थांनी उद्धवाला कायम शेंदरी रंगाचं वस्त्र अंगावर परिधान करायला सांगितलं. या उद्धवाची समर्थांनी एकदा परीक्षा घेतली होती. ते म्हणाले होते, मला खूप तहान लागली आहे, तेव्हा पाणी आण. उद्धव पाणी घेऊन येत असतानाच समर्थ घोड्यावर बसले आणि चाफळच्या रानात मनसोक्त घोडा पळवू लागले. उद्धव पाण्याचा तांब्या घेऊन तेवढा वेळ त्यांच्या पाठीमागे धावत राहिले. शेवटी एका झाडाजवळ समर्थ थांबले आणि त्याने उद्धवाला अत्यंत प्रेमाने आलिंगन दिले. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.